नमस्कार. कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीचं झणझणीत असं काळा मसाल्याचं चिकन दाखवणार आहे आणि त्याचसोबत आपण एकदम छान असे कोंबडी वडे दाखवणार आहेत मालवणी पद्धतीचे, आणि ते भाजणी न करता अगदी झटपट होणारे इन्स्टंट कोंबडी वडे दाखवत आहे. चला तर किचनमध्ये जाऊया आणि आपल्या या चमचमीत रेसिपीला सुरुवात करूया. पाहू शकता असं एकदम चमचमीत झणझणीत असं चिकन आणि मस्त कोंबडी वडे झालेले आहेत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मसाला पाहूया. इथे मी हे कांदे असे गॅसवरती काळे भाजून घेतलेले आहेत. लसूण, अद्रक, 4 हिरव्या मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत. सुके खोबऱ्याचे काप आहेत, हे मी भाजून घेतलेले आहे तेलात. कोथिंबीर आहे. आता सुक्या मसाल्यांपैकी इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. धनेपूड आहे 1 चमचा, गरम मसाला आहे, हळद आहे, मीठ, कोथिंबीर लागणार आहे. तर सर्वात प्रथम आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत. चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याला आपण मीठ घालायचं आहे त्यात चवीनुसार. त्यात आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत. 1 चमचा आपण धने पावडर घालणार आहोत. ही माझ्या स्टाईलचं आहे, त्यामुळे हे मी जशी पद्धत वापरतो आम्ही गावाकडे बनवताना त्याच पद्धतीने मी इथे बनवलेलं आहे. व्यवस्थित असं टॉस करून घ्यायचं आहे. छान मॅरिनेशन करून झालं की त्यावर मस्त असं लिंबू पिळायचे, अर्धा लिंबाचा रस, आणि हेही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मॅरिनेशन झालं की आपण आता हे झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं आपण याला झाकण ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण एक मसाला तयार करूया. इथे मी आलं लसूण, आपण जे आलं लसूण पेस्ट वापरतो त्याऐवजी आम्ही आलं लसूण आणि सुके खोबरं जे भाजून ठेवले त्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. हे आपण आता एकदा बारीक वाटून घेणार आहोत. छान पाहू शकता तुम्ही, ह्या अशा पद्धतीने आपण ही पेस्ट इथे तयार झालेली आहे. त्यातले मी एक 3 ते 4 चमचे बाजूला काढून ठेवणार आहे आपल्या फोडणीसाठी, आणि बाकीचं आपण बारीक पेस्ट तयार करायची आहे, हे मी नंतर सांगते. आता अगोदर आपण चिकन शिजायला घालणार आहोत. तर 1-2 चमचे तेल मी इथे पॅनमध्ये घातलेले आहेत, हंडीमध्ये. त्यामध्ये आपण जो आलं लसूण आणि खोबऱ्याचं जे वाटण करून ठेवलं होतं ते घालायचं 1 3 ते 4 चमचे. ह्याने टेस्ट खूप छान येतो. तुम्ही हे नक्कीच तयार करून पहा ही पद्धत. व्यवस्थित असं 1 ते 1.5 मिनिट आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. मस्त असा सुवास यायला लागला की त्यामध्ये आपण जो कांदा लसूण मसाला घेतलेला आहे 1-2 मोठे चमचे तो घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं. गॅस स्लो ठेवलेला आहे, मसाले जळण्याची शक्यता असते. आणि तेलामध्येच आपण जराशी कोथिंबीर घातलेली आहे, याने टेस्ट छान येते. आता यामध्ये आपण चिकन घालून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिट याला छान असं सतत हलवून छान परतून घ्यायचं आहे. सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. व्यवस्थित असं 1-2 मिनिट झाले की पाहू शकता आपण चिकनला असं छानसं पाणी सुटायला लागलेलं आहे. आता या स्टेजवर आपण काय करणार आहोत, व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं की आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक 5 मिनिट आपल्याला हे असं शिजवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. हे जे आपण कांदा लसूण खोबरं आलं लसूण जी पेस्ट केली होती त्यामध्येच आपण कोथिंबीर, हिरव्या मिरच्या भाजलेल्या आहेत, आणि हा कांदा मी इथे गॅसवर भाजून घेतलेला आहे, असा काळा करून घ्यायचा आपल्याला. आणि याचं छान आपल्याला वाटण तयार करायचं आहे. थोडंसं पाणी वापरायचं आहे आपल्याला हे वाटताना, आणि छान असं बारीक वाटण आपलं इथे तयार झालेलं आहे. आता आपण चिकन पाहूया. 5 मिनिट झालेले आहेत. आपण झाकण काढूया आणि चिकन पाहू शकता छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे. व्यवस्थित आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत. ते चिकनमध्ये सुरुवातीलाच पाण्याचा वापर करायचा नाही, त्यामुळे त्याची टेस्ट एवढी छान येत नाही. या पद्धतीने जर केलं तर ते चिकनला आपलं स्वतःचं पाणी सुटतं आणि त्याची टेस्टही छान लागते. आता जे आपण तयार वाटण करून ठेवलं होतं ते या चिकनमध्ये मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित 1-2 मिनिट आपण छान हे मसाला आणि चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 2 मिनिट व्यवस्थित परतून झालं की आपण आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण वाटलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्सरचं भांडं व्यवस्थित धुवून आपण यामध्ये ते पाणी घातलेलं आहे. आता हे आपल्याला एक 5 ते 7 मिनिट छान झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे.
5-7 मिनिट झालेले आहेत. पाहू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे आणि चिकनही त्यामध्ये शिजत आलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करणार आहोत. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. चिकन असं अर्धं यात शिजलं की त्यानंतरच आपण यात पाणी घालणार आहोत आणि पाणी गरमच वापरायचं आहे. थंड पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला. आणि जितपत तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तितपत तुम्ही यात पाणी घालू शकता. आज आपण वडे बनवलेले आहेत त्यामुळे रस्सा आपण जास्त वापर केलेला नाही आहे. यामध्ये 1 चमचा चिकन मसाला घालायचा आहे. जर तुम्ही भाकरीसोबत खाणार असाल तर थोडासा रस्सा आपण पातळ करू शकतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ जर लागेल तरच घाला, कारण आपण सुरुवातीला मीठ घातलेलं होतं. अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे. आणि आता झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 ते 7 मिनिट छान आपलं चिकन शिजू द्यायचं आहे. एक 7 मिनिटानंतर पाहूया आपण. झाकण काढूया आणि पाहू शकता अतिशय सुंदर असं मस्त असा स्मेल आलेला आहे अख्ख्या घरामध्ये. आणि चिकनचा रस्सा पाहू शकता तुम्ही, तर्री आलेली आहे छान आणि चिकनही छान शिजलेलं आहे. मस्त अशी कोथिंबीर घालायची. हे व्यवस्थित मिक्स करायचे. चिकन दाखवते तुम्हाला शिजलं की नाही. पाहू शकता एकदम छान असं आपलं मऊसूत चिकन शिजलेलं आहे. एकदम झटपट असं चिकन आपलं इथे बनवून तयार आहे. आता आपण गॅस बंद करून चिकन साईडला ठेवून घेणार आहोत. गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे. आता आपण जे वडे बनवणार आहोत त्यासाठी साहित्य पाहूया. इथे 2 वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे, पाव वाटी बेसन पीठ आहे आणि 3 ते 4 चमचे मी उडदाची डाळ भिजत घातलेली होती. धने आहेत, मेथी दाणे आहेत, बडीशेप, 6 ते 7 काळी मिरीचे दाणे आणि हळद लागणार आहे आपल्याला, चवीनुसार मीठ. तर सर्वात प्रथम आपण मसाला तयार करायचा आहे. एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा धने, बडीशेप 1 चमचा आणि 6 ते 7 काळी मिरी घालायची आणि हे 1 मिनिटच आपल्याला छान असे टॉस करून घ्यायचे. खूप जास्त याचा कलर चेंज करायचा नाही आपल्याला. आणि गॅस मी आता बंद केलेला आहे आणि जी पाव चमचा मेथी आहे ती गॅस बंद करूनच घालायची. त्या पॅनच्या जे गरम आहे त्यामध्ये मेथी आपली व्यवस्थित भाजली जाते. जास्त ही मेथी भाजायची नाही ना, तर कडसरपणा येतो. आता हे मस्त थंड होऊ द्यायचं आहे. थंड झालं की आपल्याला आता ह्या मसाल्याची पेस्ट तयार करायची आहे, पावडर तयार करून घ्यायची आहे. वडे हे भाजणीचे पण बनवले जातात, पण आज आपण हे झटपट वडे बनवणार आहोत. पाहू शकता इथे मसाला तयार आहे आणि जी उडदाची डाळ आहे तीही मी इथे मिक्सरला अशी वाटून घेतलेली आहे. तर आता पीठ मळून घेऊया. इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, गव्हाचं पीठ आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आपण यामध्ये हळद घालणार आहोत. 1 पाव चमचा हळद घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जो आपण तयार करून ठेवलेला मसाला आहे हा मसाला घालायचा आहे. यानेच खरी वड्याला टेस्ट येते. अतिशय छान वास येतो याचा आणि इन्स्टंट होणारे आहे, एकदम झटपट. कुठलीही पूर्वतयारी करायची काही आवश्यकता नाही. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जी उडीद डाळ वाटून ठेवलेली आहे एकदम बारीक पेस्ट करायची आणि ती घालायची आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे. कोमट पाणी घ्यायचं आहे आणि छान असं सैलसर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि पीठ आपण इथे छान असं मळून घेणार आहोत. पाहू शकता पीठ आपलं इथे व्यवस्थित मळून तयार आहे. यावर आपण झाकण ठेवून 10 मिनिट आपण याला रेस्ट देणार आहोत. 10 मिनिट झालेले आहेत. पीठ आपलं छान मुरलेलं आहे. आता आपण वडे तयार करून घेणार आहोत. असा एक बटर पेपर घ्यायचा आहे किंवा प्लॅस्टिकचा पेपर घेतला तरीही चालेल. त्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि छान वडा असा हाताने थापून घ्यायचा आहे. पाहू शकता पीठ आपलं अतिशय छान भिजलेलं आहे. खूप जाडही नाही, खूप पातळ नाही, असं मीडियम स्वरूपाचं आपल्याला इथे वडे थापून घ्यायचे आहेत. तेल मी तापायला ठेवलेलं आहे. वडा आपला इथे रेडी आहे. आता आपण हा सोडणार आहोत. आता खालची बाजू आपल्याला खालीच करायची आणि वरची साईड ही वरतीच ठेवायची आणि मस्त अशी मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे वडे असं तेल त्यावर उडवत छान असे फ्राय करून घ्यायचे. पाहू शकता एकदम टम्म फुगलेले आहेत. मस्त दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आणि आपण आता काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण बाकीचे वडेही इथे थापून तयार करणार आहोत. अतिशय सुंदर आणि टेस्टी लागते. अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे. सर्व वडे आपण असे मस्त तयार करून घ्यायचेत.
अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. पाहू शकता मस्त सर्वचे सर्व वडे आपले इथे टम्म फुललेले आहेत. आता आपण हे काढून घेणार आहोत. वडेही आपले तयार आहे. आपलं चिकनही इथे झणझणीत असं चिकन तयार आहे. आपण आता प्लेटिंगची तयारी करूया. चिकन पाहू शकता काय सुंदर कलर आलेला आहे त्याला आणि अतिशय छान दिसत आहे आणि अतिशय झटपट बनवलेलं आहे. शिवाय आपण हे चिकन मस्त प्लेटमध्ये आपण आता हे सर्व करून घेणार आहोत. छान असा गरमागरम रस्सा आणि त्यासोबत मस्त गरमागरम अशी वडी. तर या आषाढामध्ये हा बेत होऊनच जाऊ द्या. बनवायलाही अतिशय सोपी आणि खायला तर त्यापेक्षाही टेस्टी लागते. पाहू शकता मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे वरून. छान असे प्लेट आपले इथे तयार होत आहे. मस्त असे टम्म फुगलेले जे वडे आहेत तेही ठेवायचे आहे. मी या अगोदरही वड्यांची रेसिपी टाकलेली आहे, त्याची लिंक मी खाली देते. पाहू शकता मस्त असे टम्म फुललेले राहतात. मस्त त्यासोबत कांद्याचे स्लाइस आणि एक लिंबाची फोड. मस्त असे आपले इथे आजचे संडे स्पेशल डिश तयार झालेली आहे. तर तुम्ही कधी बनवताय तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला मला अजिबात विसरू नका. पाहू शकता तुम्ही एकदम चमचमीत दिसतंय. आणखी तुम्हाला कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील हेही मला नक्की सांगा. तुम्हाला मी आता एक वडा तोडून दाखवते. पाहू शकता तुम्ही अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि मस्त टम्म फुललेले आहेत. जाडही नाही आणि अतिशय पातळही नाही, एकदम मस्त असे मीडियम स्वरूपाचे केलेले आहेत. चिकनही आपले छान असं मऊ शिजलेलं आहे. मस्त टेस्ट करून पाहते. अतिशय छान झालेलं आहे. टेस्ट एक नंबर आलेली आहे. चला तुम्ही पण ही रेसिपी बनवा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूया परत पुन्हा एकदा अशाच चमचमीत रेसिपी सहित. धन्यवाद.